अलहमदुलिल्लाह फ़र्क पड़ा मेरे को। गैलेक्सी में आया। कहाँ से आया? मिल्क कॉर्नर से आया। अच्छा, इससे पहले कितने बार आए? ये 5वीं बार है मेरा। अच्छा, तो सर पे बाल बिल्कुल नहीं थे आपके? नहीं, बाल थे, इतने भी नहीं थे। हाँ, फिर भी अच्छे फ़र्क पड़ा। अच्छा, तो क्या मैसेज देंगे अभी लोगों को? आओ, बहुत अच्छा है, दवा लगाओ, दवा से फ़र्क पड़ रहा है। अच्छा, काय म्हणाल सर? आज इथं शेकडोच्या संख्येने आम्ही नागरिक बघत आहोत, म्हणजे टक्कल पडलेले, आणि इथं पूर्णपणे मोफत औषध आपण देत आहेत. तर यामागचं कारण काय सर, आणि कशी सेवा देत आहे? सर, आमची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. मागील 25 वर्षापूर्वी पासून मागे आम्ही चालू केली होती आणि बरेचसे औषधे आम्ही तयार करत आहोत. याच्यातली एक औषध आहे केस, ज्यांचे केस जळत आहेत आणि भरपूर टक्कल पडलेले लोक आहेत, महिलासुद्धा आहेत, त्यांना चाय पडलेली आहे. असे भरपूर लोक आमच्याकडे येत होते की बाई तुम्ही याचा ट्रीटमेंट चालू करा म्हणून. तर आमच्याकडे एक फॉर्म्युला होता, तो आम्ही सुरू केली आम्ही मागील 6 महिन्यापूर्वी, आणि त्याचा रिस्पॉन्स आम्हाला चांगला भेटला. म्हणून गिलायसा इंटरनॅशनल हेल्थ सोल्युशन म्हणून आम्ही औरंगाबादला हा उपचार सेंटर चालू केलेला आहे. याच्यानंतर फार चांगल्या प्रकारे याचा रिस्पॉन्स लोकांतर्फे भेटत होता. आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, UP, बिहार, गोवा, कर्नाटका, केरला, तिथून लोक आमच्याकडे येत होते. म्हणून आम्ही भारतामध्ये सध्या 44 ठिकाणी सेंटर ओपन केलेले आहे आणि आमचा लक्ष्य आहे कमीत कमी 200 ठिकाणी, संपूर्ण भारतात 200 ठिकाणी सेंटर चालू करायचा. सर, आतापर्यंत किती लोकांनी याचा फायदा भरपूर घेतलेला आहे सर? ज्या लोकांच्या डोक्यामध्ये म्हणजे सरफेस एरिया असतो, त्या सरफेस एरियामध्ये हेअर फॉलिकल रूट्स जिवंत असेल, 50% असेल तर 50% केस येईल, 100% असेल तर 100% केस येईल, आणि 40% असेल तर 40% केस येईल. त्यासाठी कमीत कमी 4 महिने सेंटरवर येऊन, दर आठवड्याला येऊन डॉक्टर तपासतील, ते लावणारे औषधी लावतील. दीपाली मोरे, ग्लायसा इंटरनॅशनल या दवाखान्यातून बोलत आहे. आपल्या इथे सर्व ॲलोपेशिया पेशंट्सला मोफत उपचार केला जातो. त्यांना इथे बोलवून त्यांच्या जिथे जिथे ॲलोपेशिया आहे, म्हणजे जिथे जिथे चाई पडलेली आहे डोक्यावरती, ज्यांचे केस गेलेले आहेत, ज्यांना टक्कल पडलेलं आहे, अशा सर्व पेशंट्सला आपण मोफत औषध उपचार करतो. त्यांना तिथे मोफत औषध लावलं जातं आणि हा प्रसार जवळपास सर्व महाराष्ट्रात सध्या सुरू आहे 3 ते 6 महिन्यांपासून, आणि सर्वांना यामध्ये चांगल्या प्रकारचा फरक दिसत आहे. त्यानुसार आपल्या इथे गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. लोक लाईन लावून औषध येत आहेत आणि औषध लावत आहेत आणि ते एकमेकांना प्रसार करत आहेत. तर अशा प्रकारे आपल्या औषधाचा फायदा जवळपास जितके स्त्री पेशंट्स आहेत, पुरुष पेशंट्स आहेत, सगळ्यांना हा फायदा होत आहे. शिवाय काही लहान मुलंही येत आहेत इथे, त्यांनाही चांगल्या प्रकारे उपयोग होतो आहे. तर ॲलोपेशियावरती काम करणारं ग्लायसा इंटरनॅशनल हे जे औषध आहे ते एकमेव आत्तापर्यंत माझ्या माहितीनुसार एकमेव असं औषध आहे जे लोकांना फरक देत आहे. मॅम, किती ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये साधारण 44 शहरांमध्ये आपली उपचार पद्धती सध्या उपलब्ध झालेली आहे आणि पूर्णपणे मोफत आहे. अच्छा, म्हणजे लोकांच्या जिथे जिथे लोकांना टक्कल चाई पडलेली आहे, ज्यांचे केस गेलेले आहेत, तिथे आपण औषधी लावून देतो आणि त्यांना चांगल्या प्रकारे याचा उपचाराचा फरकसुद्धा पडत आहे. म्हणजे किती दिवस लावावे लागते? साधारणपणे 3 ते 4 आठवड्यांमध्ये केसांची जी मुळं असतात ती ओपन व्हायला सुरुवात होतात. सुरुवातीला तिथे पुरळ येत असतात काही प्रमाणात, जे की एक लक्षण आहे की तुमची जी मुळं बंद झालेली होती केसांची ती ओपन होत आहे. ती मुळं जे ब्लॉक झाले होते ते वरती येत आहेत. त्या ब्लॉक झालेल्या याच्यामधून आपल्या औषधामुळे ते ब्लॉक निघून जात आहे आणि ते केस वरती येत आहेत लोकांची. म्हणजे सुरुवात कशी होते, अशी प्रक्रिया कशी आहे? आता साधारण आपण औषध लावल्यानंतर 3 ते 4 आठवड्यांमध्ये लोकांना केस यायला सुरुवात होते. सुरुवातीला पुरळ येतात. पुरळ येणं म्हणजे
त्या मुळांचा जो ब्लॉक झाला आहे, मुळं जी ब्लॉक झालेली आहेत ती निघून जाते. याचा अर्थ पुरळ येते, याचा अर्थ ती ब्लॉक निघून जाते आणि केस वरती यायला सुरुवात होते. मॅम एक शेवटचा प्रश्न, लोकांना आपण काय मेसेज द्या? लोकांना मी हा मेसेज देईल की ज्यांना कुणाला त्रास आहे, की ज्यांना वाटतं की माझ्या डोक्यावरती केस असावे, बऱ्याच जणांचे लग्न जमत नाहीत या गोष्टींमुळे, तर त्यांनी या गोष्टीचा खूप चांगल्या प्रकारे फायदा घ्यावा. निदान प्रयत्न करायला हवेत की कसा उपचार होतो आणि कशा प्रकारे केस उगवतात आणि आपण लोकांना हे औषध लावण्याशिवाय काही औषधं खाण्यासाठी पण देत असतो की जेणेकरून त्यांना मुळासकट तो फायदा व्हावा आणि पुढे सुद्धा ते केस टिकून राहावे. मॅम लेडीजसाठी काय आहे का आपल्याकडे? लेडीजसाठी पण आपण हेच औषधं वापरतोय आणि त्यांना सुद्धा थोडी सुरुवात उपचाराला मदत व्हायला सुरुवात होती. म्हणजे जे लहान लेकरांचे म्हणजे मुलांचे आणि लेडीजचे जे बाल झडतात तर त्याचं काय म्हणजे का झडतात ते? त्याचं कारण जनरली हेरिडिटी असतं, हार्मोन इम्बॅलन्स असतं. आजकाल खाणं पिणं लोकांचं फार बिघडलेलं आहे. शिवाय प्रदूषण पण एक कारण त्याला जोडता येईल. अशी बरीचशी कारणं आहेत की ते लहानपणापासून त्या केसांचं पोषण होत नाही, ते बाहेर येत नाहीत बऱ्याच वेळेला आणि ते काही लोकांमध्ये ते जास्त प्रमाणात दिसून येतं. तर ही बरीचशी कारणं आहेत.